नमस्कार, मी प्राध्यापक संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरवके महाविद्यालय, श्रीरामपूर. MA अर्थशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 या साठीचा जो संशोधन पद्धती नावाचा पेपर आहे, त्या पेपरमध्ये दुसऱ्या प्रकरणातील आपण संशोधन आराखड्याचे वेगवेगळे प्रकार पाहत होतो. मागच्या तासापर्यंत व्हिडिओ लेक्चरपर्यंत आपण आपलं वर्णनात्मक संशोधन आराखडा, प्रयोगात्मक संशोधन आराखडा किंवा अन्वेषात्मक संशोधन आराखडा हे प्रकार पाहिले. आज आपण या ठिकाणी निदानात्मक संशोधन आराखडा या संदर्भात विचार करणार आहोत. डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन की संशोधनाचे अनेक उद्देश असतात, कारण संशोधन आराखड्याचे प्रकार हे संशोधनाच्या उद्देशानुसार पडलेले आहेत. की वेगवेगळे संशोधन आराखडा तर संशोधन करण्याचा पर्पज, सदर संशोधकाचा काय आहे, उद्देश काय आहे, आणि त्यावरून संशोधनाचे प्रकार पडलेले आहेत. की सर्वसाधारणपणे संशोधन अध्ययनाचे उद्देश विविध असतात, तरी पण संशोधनाचा मुख्य आणि मूलभूत उद्देश 2 असतात. एक म्हणजे ज्ञान प्राप्त करणे किंवा ज्ञान विकास करणे हा संशोधनाचा मूलभूत उद्देश आहे. की कोणतंही संशोधन असो, की ज्ञान प्राप्त करणं किंवा ज्ञानात भर टाकणं या उद्देशानं संशोधन केलं जातं. तर तत्कालीन ज्या ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्येचे कारणांचा शोध घेणं आणि त्या कारणाच्या आधारे उपाययोजना सुचवणं या उद्देशानं देखील संशोधन केलं जातं. जेव्हा संशोधन समस्येच्या सोडवणूक करण्यासाठी, उपाययोजना सुचवण्यासाठी जेव्हा त्या संशोधन समस्येची कारणं वैज्ञानिक पद्धतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशानं संशोधन केलं जातं, अशा संशोधनासाठी संशोधक जी कार्ययोजना किंवा संशोधनाची जी रूपरेषा तयार करतो, अशा संशोधन आराखड्याला आपण निदानात्मक संशोधन आराखडा असे म्हणतो. म्हणजे निदानात्मक संशोधन आराखडा म्हणजे काय, तर एखाद्या समस्येचे वास्तविक ज्ञान मिळावे व त्या समस्येची कारण परंपरा समजून घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवणे की आणि त्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे. की जेव्हा एखाद्या संशोधन समस्येचे मूळ कारणं काय आहेत, वस्तुनिष्ठ पद्धतीनं त्या कारणांचा शोध घेणं, ते कारणं शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणं आणि त्या कारणाच्या आधारे त्या संशोधन समस्येचं किंवा त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी किंवा त्या समस्येचं समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी जी संशोधनाची कार्यपद्धती आखली जाते, मांडली जाते रूपरेषेच्या स्वरूपात, अशा संशोधन आराखड्याला वर्णनात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात. म्हणजे आपलं निदानात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात. निदानात्मक संशोधन आराखड्याचं उद्देश काय, की समस्येची कारणं शोधून काढणं आणि ती समस्या सोडवण्यासाठीचे उपाययोजना सुचवणं. या उद्देशानं जेव्हा संशोधन कार्य केलं जातं, हे संशोधन कार्य करताना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो आणि मग अशा संशोधन कार्यासाठी जी काही कार्ययोजना आखली जाते, जी काही संशोधन कार्याची रूपरेषा मांडली जाते, तयार केली जाते, अशा रूपरेषेला, अशा कार्ययोजनेला आपण निदानात्मक संशोधन आराखडा असे म्हणतो. की निदानात्मक संशोधन आराखड्याचा अर्थ जर जाणून घ्यायचा असेल तर संशोधन समस्येच्या मूळ कारणांचा वस्तुनिष्ठ पद्धतीनं शोध घेणं आणि त्या कारणाच्या आधारे ती समस्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना सुचवणं, या उद्देशानं जेव्हा संशोधन कार्य हाती घेतलं जातं, त्या संशोधन कार्यासाठी म्हणजे त्या संशोधन कार्याला निदानात्मक संशोधन असं म्हणतात.
की निदानात्मक संशोधन किंवा व्यवहारीय संशोधन असं देखील म्हणतात. व्यवहारीय संशोधन आणि निदानात्मक संशोधनामध्ये निदानात्मक संशोधन आराखडा वापरला जातो. या संशोधन आराखड्याच्या माध्यमातून संशोधन समस्येच्या मूळ कारणाचा वस्तुनिष्ठ पद्धतीनं शोध घेतला जातो. त्यासाठी विविध वैज्ञानिक पद्धती आणि तंत्राचा अवलंब केला जातो आणि त्या आधारे त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात हे सुचवले जातात. आणि या संबंध कार्यासाठी जी संशोधक कार्ययोजना व्यवस्थितपणे आखतो, रूपरेषा तयार करतो संशोधन कार्याची, त्या रूपरेषेला आपण निदानात्मक संशोधन आराखडा असं म्हणतात. म्हणजे की अशा की समस्येबाबत शास्त्रीय आधारावर अंदाज व्यक्त केले जातात की निदानात्मक संशोधन आराखड्याचा वापर करून संशोधन समस्या कशी सोडवता येईल त्यासाठी संभाव्य उत्तरे सुचवली जातात, संभाव्य उपाययोजना सुचवल्या जातात. व्यवहारीय दृष्टीनं निदानात्मक संशोधन आराखडा अतिशय महत्त्वाचा आहे की तत्कालीन परिस्थितीत ज्या ज्या सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्या निर्माण होतात त्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी हा संशोधन आराखडा उपयोगी ठरतो. कारण या संशोधन आराखड्याच्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून त्या संशोधनाची मूळ म्हणजे त्या संशोधन समस्येची मूळ कारणं वस्तुनिष्ठ पद्धतीनं शोधली जातात. आणि मग ही कारणं शोधल्यानंतर या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी किंवा या समस्येची सोडवणूक करण्यासाठी कोणकोणते उपाय करणं अपेक्षित आहे हे सुचवलं जातं. म्हणून व्यावहारिकदृष्ट्या या संशोधन आराखड्याला अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच निदानात्मक संशोधन कार्यामध्ये किंवा व्यावहारिक संशोधन कार्यामध्ये, अप्लाइड रिसर्चमध्ये या संशोधन आराखड्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सामाजिक संशोधन समस्येच्या बाबतीत देखील या संशोधन आराखड्याला विशेष महत्त्व आहे. विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी त्या समस्येची मूळ कारणं कोणती आहे, की ती समस्या निर्माण होण्याचे मूळ कारण कोणतं आहे हे वस्तुनिष्ठ पद्धतीनं शोधलं जातं. आणि ती सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे सुचवलं जातं. आणि हे सुचवण्यासाठी ज्या संशोधन पद्धतीचा वापर केला जातो त्याला आपण निदानात्मक किंवा व्यवहार उपयोगी संशोधन असं म्हणतो. अशा संशोधनामध्ये निदानात्मक संशोधन आराखडा वापरला जातो किंवा अशा संशोधनामध्ये निदानात्मक संशोधन आराखड्याला महत्त्व प्राप्त होतं की जेव्हा संशोधक संशोधन समस्येच्या मूळ कारणाचा वस्तुनिष्ठ पद्धतीनं शोध घेणं हा त्याचा उद्देश असतो आणि त्या कारणाच्या आधारे ती समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे सुचवणं हे त्याचं कार्य असतं. यासाठी जो संशोधन हातात घेतलं जातं त्या संशोधन कार्याची जी रूपरेषा आखली जाते, जी कार्ययोजना आखली जाते त्यालाच आपण निदानात्मक संशोधन आराखडा असे म्हणतो. म्हणजे व्यावहारिक व क्रियात्मक अप्लाइड रिसर्च, ज्याला व्यावहारिक अप्लाइड रिसर्चमध्ये संशोधनावर भर की व्यावहारिक संशोधनामध्ये किंवा अप्लाइड रिसर्च म्हणजे क्रियात्मक संशोधनामध्ये संशोधन समस्येच्या कारणाचा शोध घेण्यावर भर दिला जातो. की संशोधनाचे जे जे प्रकार आहेत, मूलभूत संशोधन ज्याला शुद्ध संशोधन असं म्हणतात, प्युअर रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, बेसिक रिसर्च, तर या संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे की संशोधन समस्येच्या बाबतीत ज्ञान प्राप्त करणं किंवा त्या समस्येबाबत पूर्व जे प्रचलित ज्ञान आहे त्याचं परीक्षण करून त्या ज्ञानात भर घालणं हा मौलिक संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. तर उपयोजित संशोधनाचा मुख्य उद्देश काय असतो तर ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्येच्या कारणांचा शोध घेणं आणि ती समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवणं. म्हणजे व्यवहार उपयोगी संशोधनात उपयोजित संशोधनाचा हा मुख्य उद्देश आहे आणि या संशोधनाच्या दृष्टीनं निदानात्मक संशोधन आराखडा अतिशय महत्त्वाचा आहे.
किंबहुना सामाजिक संशोधनामध्ये जेव्हा वेगवेगळ्या सामाजिक समस्येचा अभ्यास केला जातो, त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवले जातात, तेव्हा प्रामुख्यानं निदानात्मक संशोधन आराखड्याचाच वापर केला जातो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की निदानात्मक संशोधनामध्ये संशोधन समस्येच्या कारणाचा शोध घेण्यावर भर दिला जातो, त्याचबरोबर ती समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय केले जातील हे सुचवलं जातं. म्हणून निदानात्मक संशोधनामध्ये किंवा व्यवहार उपयोगी संशोधनामध्ये निदानात्मक संशोधन आराखडा वापरला जातो. कारण संशोधनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामधले मूलभूत जे आहेत ते मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन, वर्णनात्मक संशोधन, निदानात्मक संशोधन, ऐतिहासिक संशोधन, कार्यात्मक संशोधन, ॲक्शन रिसर्च असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या संशोधनाचा वेगवेगळे उद्देश आहेत आणि त्या उद्देशानुसार संशोधन आराखडा देखील वेगवेगळा वापरला जातो. जेव्हा संशोधन समस्येच्या कारणांचा शोध घेणं आणि ती समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवणं हा उद्देश जर संशोधनाचा असेल, तर त्या संशोधनासाठी जी कार्ययोजना आखली जाते त्या कार्ययोजनेचं स्वरूप निदानात्मक असतं. म्हणून त्याला निदानात्मक संशोधन आराखडा असं म्हटलं जातं. म्हणजे की शास्त्रीय पद्धतीने मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग जेव्हा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी केला जातो, त्यावेळी त्या संशोधनात व्यावहारिक किंवा क्रियाभिमुख संशोधन असे म्हणतात. की शास्त्रीय पद्धतीनं जे ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग मानवाचं जीवन सुखकर करण्यासाठी, मानवाच्या कल्याणात भर करण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्या संशोधनाला आपण काय म्हणतो, व्यवहार्य संशोधन, व्यवहार उपयोगी संशोधन किंवा क्रियाभिमुख संशोधन, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये अप्लाइड रिसर्च म्हणतो. आणि अशा अप्लाइड रिसर्चमध्ये, क्रियाभिमुख संशोधनामध्ये, उपयोजित संशोधनामध्ये जो संशोधन आराखडा तयार केला जातो तो संशोधन आराखडा निदानात्मक संशोधन आराखडा असतो. यावरून उपयोजित संशोधनासाठी निदानात्मक संशोधन आराखड्याचा उपयोग केला जातो हे स्पष्ट होते. म्हणजे उदाहरणार्थ औद्योगिक संघर्ष, त्यानंतर दारिद्र्य, बेकारी, किंमत वाढ, लोकसंख्या वाढ, गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ इत्यादी समस्यांच्या कारणाचा शोध घेणं. की देशामध्ये औद्योगिक संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि त्यामुळं टाळेबंदी या समस्या निर्माण होतात, कामगार बेरोजगार होतात. त्याचबरोबर औद्योगिक संघर्षामुळे कारखान्यामध्ये ताळेबंद झाला तर उत्पादकता कमी होते, अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. मग की औद्योगिक संघर्ष का निर्माण होतात, कोणती कारणं आहेत, की कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची मूलभूत कारणं कोणती याचा शोध घेणं आणि हे संघर्ष होऊ नयेत म्हणून कोणते उपाययोजना करावी यासाठी संशोधन कार्य हाती घेतलं जातं. आणि मग ते संशोधन कार्य करण्यासाठी सदर संशोधक जी कार्ययोजना आखतो त्याला काय म्हणायचं, निदानात्मक संशोधन आराखडा. म्हणजे कामगार औद्योगिक संघर्ष असेल, दारिद्र्य असेल, बेकारी असेल, किंमत वाढीची समस्या असेल किंवा लोकसंख्या वाढीची समस्या असेल, अशा अनेक समस्या आहेत. इत्यादी समस्येच्या कारणाचा शोध घेऊन त्यावरील उपाययोजना सुचवणे म्हणजे व्यवहार्य किंवा निदानात्मक संशोधन होय. अशा संशोधनासाठी तयार करण्यात येणाऱ्या संशोधन आराखड्याला निदानात्मक संशोधन आराखडा म्हणतात. की अशा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक समस्या आहेत, गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे संबंध समाज जीवन, समाज व्यवस्था वर प्रभाव पडत आहे. की कोविड-19च्या या महामारीमध्ये भाववाढ मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळं सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यामध्ये फार कसरत करावी लागत आहे.
त्याचबरोबर बेकारीचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे, भाववाढीचा, दारिद्र्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. मग याची मूळ कारणं कोणती आहेत, वस्तुनिष्ठ कारणं कोणती आहेत, याचा शोध संशोधना माध्यमातून घ्यावा लागतो आणि त्या कारणाच्या आधारे संशोधकाला त्या समस्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना सुचवाव्या लागतात. संशोधक उपाययोजना करत नाही, संशोधक उपाययोजना सुचवतो. राज्यकर्ते, शासनकर्ते, समाजसुधारक ती समस्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजना करत असतात. संशोधकाचं काम काय आहे की त्या संशोधन समस्येची मूळ कारणं शोधून काढणं आणि त्या कारणांच्या आधारे ती समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाययोजना करणं आवश्यक आहे हे सुचवणं. एवढ्यापर्यंत संशोधकाचं कार्य आहे आणि हे कार्य करण्यासाठी त्याला निदानात्मक संशोधन आराखड्याचा वापर करावा लागतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे एखाद्या सामाजिक समस्येवर उपाय सुचवणे हे निदानात्मक संशोधन आराखड्याचे उद्दिष्ट असते किंवा एखाद्या सामाजिक संशोधन समस्येच्या कारणांचा शोध घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे निदानात्मक संशोधन आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. की निदानात्मक संशोधन आराखड्याचं मुख्य उद्दिष्ट कोणतं, तर संशोधन समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेणं आणि त्या कारणांच्या आधारे ती समस्या सोडवण्यासाठीचे उपाययोजना सुचवणं हे निदानात्मक संशोधन आराखड्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे की निदानात्मक आराखड्याचा वापर करून संशोधक फक्त उपाययोजना सुचवण्याचं काम करतो. की निदानात्मक संशोधन आराखड्याचा अवलंब करून संशोधन कार्य करून संशोधक काय करतो, संशोधन समस्येची मूळ कारणं शोधून काढतो. त्या कारणाच्या आधारे कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे सुचवण्याचं काम करत असतो. प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचं काम कुणाचं आहे, शासनकर्त्याचं आहे, प्रशासकीय यंत्रणेचा आहे, समाज सुधारकाचा आहे. म्हणून संशोधक हा फक्त वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा अवलंब करून संशोधन समस्येच्या कारणांचा शोध घेतो आणि त्या कारणाच्या आधारे ती संशोधन समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय करणे अपेक्षित आहे हे शासन यंत्रणेला सुचवतो. एखादी योजनाची परिणामकारकता चांगल्या पद्धतीने होण्यासाठी संशोधक त्या संशोधन समस्या म्हणजे ती योजना राबवण्यामध्ये कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेतो आणि त्या अडचणी विचारात घेऊन ती योजना अधिक चांगल्या पद्धतीनं राबवण्यासाठी सरकारनं काय काय केलं पाहिजे हे सुचवतो. तेव्हा त्या योजनेचं मूल्यमापन करण्यासाठी जेव्हा संशोधक की मनरेगाच्या प्रभावाचा, की ग्रामीण भागात मनरेगाच्या आर्थिक सामाजिक प्रभावाचा अध्ययन असा जर विषय निवडला तर मनरेगा ही योजना केंद्र पुरस्कृत आहे आणि त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी आहेत की शासन एवढा पैसा खर्च करूनही ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण कमी होत नाही. मग की ही योजना अंमलबजावणी करण्यामध्ये ही कार्यक्षम त्या योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणी शोधून काढणं आणि त्या अडचणी शोधल्यानंतर त्या अडचणीच्या आधारे अजून काय उपाययोजना करता येतील हे शासनाला सुचवणं एवढ्यापर्यंत संशोधकाचं कार्य आहे. म्हणून निदानात्मक संशोधन आराखड्याचा वापर करून संशोधक एखाद्या संशोधन समस्येच्या संदर्भात मूळ कारणं कोणती आहेत हे जाणून घेतो आणि त्या कारणाच्या आधारे ती समस्या सोडवण्यासाठीचे उपाययोजना सुचवतो. एवढ्यापुरतंच त्याचं कार्य राहतं. म्हणून सांगायचं तात्पर्य तो स्वतः ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही, फक्त उपाययोजना संशोधक सुचवू शकतो. ती समस्या सोडवण्यासाठी स्वतः काहीही तो प्रयत्न करू शकत नाही किंवा समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात संशोधक सहभागी होत नाही. कारण समस्या सोडवणे हे संशोधकाचे कार्य नसून ते शासनाचे, प्रशासकीय यंत्रणेचे, राज्यकर्त्याचे, समाज सुधारकाचे असते.
की समस्या सोडवणं, सामाजिक समस्या सोडवणं हे समाजसुधारकाचं काम आहे, शासकीय यंत्रणेचे काम आहे, सरकारचं काम आहे. आणि मग ते सरकारनं करावं. हा संशोधक मात्र निदानात्मक संशोधन आराखड्याच्या माध्यमातून एखाद्या संशोधन समस्येच्या संदर्भातील मूळ कारण शोधतो आणि त्या आधारे उपाय. निदानात्मक संशोधन आराखड्याच्या बाबतीत वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. कारण निदानात्मक संशोधन आराखडा तयार करून त्या आधारे संशोधन समस्येचा अभ्यास करत असताना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय संशोधन समस्येची कारणं शोधता येत नाही. की एखाद्या समस्येची कारणं वस्तुनिष्ठ शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचाच अवलंब करावा लागतो. म्हणून निदानात्मक संशोधन आराखड्यामुळे संशोधन समस्येच्या निराकरणाची संभाव्य उत्तरं लक्षात घेऊन गृहीत कृत्याची निर्मिती केली जाते. की निदानात्मक संशोधन आराखडा कशासाठी महत्त्वाचा आहे, तर संशोधन समस्येच्या संदर्भातील गृहीत कृत्ये, उपकल्पना, सामान्य कल विधानाच्या स्वरूपात मांडण्याच्या दृष्टीनं ह्या निदानात्मक संशोधन आराखडा. थोडक्यात संशोधन समस्येच्या कारणाचा वस्तुनिष्ठ शोध घेऊन त्यावरील उपाययोजना सुचवणे म्हणजेच निदानात्मक संशोधन होय. आणि या संशोधनासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला निदानात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात. या निदानात्मक संशोधन आराखड्याची वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट पाहायची असतील तर निदानात्मक संशोधन आराखडाचं मुख्य उद्देश संशोधन समस्येची कारणं शोधणे आणि उपाययोजना सुचवणे. आणि त्याची वैशिष्ट्य जर विचारात घेतली तर वैज्ञानिक पद्धतीचा वापर. निदानात्मक संशोधन आराखड्यात वैज्ञानिक पद्धती अत्यंत महत्त्वाची असते. सायंटिफिक पद्धती की निदानात्मक संशोधन आराखड्याचा वापर करून संशोधन कार्य करताना वैज्ञानिक पद्धतीचा व तंत्राचा अवलंब संशोधकाला करावा लागतो. वैज्ञानिक पद्धतीशिवाय निदानात्मक आराखड्याच्या वतीने केले जाणारे संशोधन कार्य पूर्ण होत नाही. की वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब न करता जर निदानात्मक संशोधन करत असाल तर ते कार्य सुव्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून या आराखड्याद्वारे प्रथम गृहीत कृत्याची निर्मिती केली जाते आणि त्याच्या आधारावर पुढील संशोधन कार्य परिपूर्णरित्या यशस्वीरित्या पार पाडलं जातं. म्हणजे निदानात्मक संशोधन आराखडा संशोधकाला मार्गदर्शक देखील ठरतो. त्यानंतर एखाद्या संशोधन समस्येचं शीघ्र तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं देखील हा संशोधन आराखडा उपयुक्त ठरतो. म्हणजे समस्येच्या शीघ्र उपाययोजना की एखादी समस्या समाजाची अतिशय निगडीत असते, समाज व्यवस्थेवर त्या समस्येचा अतिशय प्रभाव पडत असतो, चांगला वाईट, आणि त्यामुळं त्या समस्येचं उपाययोजना तात्काळ करणं गरजेचं आहे. जसं की आता कोविड महामारीची समस्या आहे, ती समस्या तात्काळ सोडवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या समस्येची मूलभूत कारणं संशोधकाला माहिती असली पाहिजे आणि त्या कारणांच्या की तो आजार कशामुळे होतो आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील हे संशोधकाला शोधता येतं. वास्तविक कारणं की निदानात्मक संशोधन आराखड्याचं वैशिष्ट्य की त्या संशोधन समस्येची वास्तविक कारणं शोधून काढणं आणि योग्य ते उपाययोजना सुचवणं अशी ही निदानात्मक संशोधन आराखड्याची 5 वैशिष्ट्य आहेत. या ठिकाणी आपण थांबू. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण प्रयोगात्मक संशोधन आराखड्याचा विचार करू. धन्यवाद.